सकाळ सकाळमध्ये आज एवढं डोकं दुखत होतं ना, चला म्हटलं आज अद्रकचा मस्तपैकी कडक चहा पिऊया. अद्रक टाकून घेतलं, चहा उकळून घेतलं, अद्रक टाकून घेतलं, परत 5 मिनटं छान मस्त अशी उकळू दिली. त्यानंतर मग कपबशीमध्ये गाळून घेतले, कारण की आज डोकं दुखायचं बंद व्हायचं नावच घेत नव्हतं. तर दुसरा काही इलाज, ती गोडी पण खाल्ली का त्याचा पण त्रास होतो. त्यासाठी म्हटलं मस्त असं फक्कड चहा बनवूया, अद्रकचा घट्ट असा मस्त. तर चला आता सकाळचे ना 8 वाजलेले, म्हणजे सर्व काही मी आवरत होती, एकदा माझा चहा झाला होता. तरी पण म्हटलं डोकं दुखत होतं म्हणून परत चहा घेतलेला आहे मी. तर सर्व काही आवरून झालेलं आहे माझं. तर कपडे वगैरे ते पण धुवून झालेले, वरती टेरेसवरती टाकून आलेली आहे, ते पण दाखवते मी. तर चला आता आधी तर चहाच घेणार आहे मी, कारण की खूप त्रास होतो आहे मला. त्यासाठी 2 दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ आला नाही, की मला बरंच नव्हतं. हे बघा अद्रक टाकलेलं हे चहामध्ये, तर मला बरं नव्हतं, त्यासाठी 2 दिवस व्हिडिओच नाही आले. तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. तर बघा मी आता टेरेसवर आलेली आहे, कपडे वगैरे टाकून घेतले होते. नंतर चला म्हटलं तुम्हाला बाहेरचं पण थोडंसं वातावरण वरून 2 नंबरच्या फ्लोअरवरून दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, हे बाहेरचं असं वातावरण आहे बघा, मस्तपैकी असं समोर किती छान दिसतंय ना. हे बघा आता इथं कपडे पण टाकून घेतलेले आहे मी धुवून. हे बघा इथं कपडे टाकलेले आहे. त्यानंतर आहे ना माझी भाची ते, हे बघा ही माझी भाची चॉकलेटी साडीवाली, आणि त्यांचे नणन पण दाखवते. हे त्यांचे नणन, आणि अजून त्यांची एक नणन आहे. हे बघा हे पण त्यांचे नणन आहेत. आणि माझे भात जावई दाखवते तुम्हाला, हे पंढरपूर पायी यात्रेला गेलेले आहे ते. तर म्हणजे ते अशा भरपूर यात्रा पायी झालेल्या आहे त्यांच्या. आणि आता दाखवते तुम्हाला माझे भात जावई. हे बघा हे काळी पॅन्टवाले वरती हात करते ना, हे 1 नंबरचे बाबा, आणि ते 2 नंबरचे माझे भात जावई आहेत ते. तर आहे ना दरवर्षी ते ना गडावरची पण पायी यात्रा खूप झालेल्या आहे त्यांच्या. आम्ही पण गेलो होतो त्यांच्यासोबत एकदा. माझी मुलगी कविता तिने पण 2दा पायी यात्रा केलेली त्यांच्यासोबत. मी गेली होती, पण माझ्याने ना अर्धापर्यंत चाललं गेलं होतं, नंतर काय चाललं गेलेलं नव्हतं. तर हे बघा आता तर ते पंढरपूर पायी यात्रा जात आहे. असे तर भरपूर झाल्या त्यांच्या, पंढरपूरच्या पण वारी त्यांच्या खूप झाल्या. तर चला म्हटलं तुम्हाला पण त्यांचं दर्शन करून देऊ. तर म्हणजे ते पण एक भाग्यच लागतं जाण्यासाठी. म्हणजे ते किती भाग्यशाली, त्यांच्या इतक्या यात्रा झाल्या तरी त्यांना इतका उत्साह आहे. अजून एवढ्या वयामध्ये सुद्धा त्यांना एवढा उत्साह आहे, आणि त्यांच्या नशिबात आहे. तर चला आपल्याला पण बोलवेल विठ्ठल भगवान तेव्हा आपण पण जाऊ. चला म्हटलं तुम्हाला त्यांचं दर्शन करावून देते. तर चला आता वारी, हे पण सगळ्या काय गावोगावच्या बाहेर, म्हणजे मोठी वारी. तर सगळे माझे भाचेबाई आणि भाचीच्या नंदा आहेत. तर चला असो. तर बघा आता माझं दळण संपून गेलेलं होतं, तर मी तर दळण काढायला आलेली आहे. पावडर लावलेलं राहताना मग कोठीमध्येच काढून घेते मी. म्हणजे असं ते चाचर वगैरे पडून जाताना ते काय पडत नाही बघा. एवढी कोणती अर्धी काढून घेऊन गेली मी. आता इथं तगारीमध्ये ओतून घेतलं आहे बघा. आता मी दळण दळायला जाते, तुम्हाला दाखवते जवळून. हे बघा हे हे 2-3 चंपा जर दळला ना तर आम्हाला 15 दिवस बघायचं कामच राहत नाही. हे बघा किती छान, आणि घरचेच गहू आहेत आमचे हे. तर चला आता दळण दळून आणलेलं आहे मी. चक्कीवर काही एवढी गर्दी नव्हती, तर मस्तपैकी पटकनच दळून दिलं. तर मग हे बघा आता या पीठला आहे ना थोडंसं थंड होऊ देईल, नंतर मग गाडून डब्यामध्ये भरून देईल. म्हणजे 15 दिवसाचं ताण मिटलं. तर बघा आता इथं आहे ना भाजी बनवते मी. पहिले आहे ना मला आहे ना, आता इथं आहे ना राशासाठी पहिले तर पॉपकॉर्न फोडून घेते मी. तर तिला खूप आवडतात. तर चला म्हटलं हे पाकिट पडलेलं होतं, 1 महिना झाला. तर एक्सपायरी डेट पण बघून घेतलेली. 1 महिनापासूनचं घरात पडलेलं होतं, तर एक्सपायरी डेट पण बघून घेतली. छानच आहे म्हणून तर म्हटलं चला आता फोडूनच देते तिला मी. तर त्यासाठी बघा इथं आहे ना पटापट अशा फुलतात त्या फुल्या.
आवाज पण टप 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 येतो, पण मी ना बंद करून दिलेला आहे, कारण की घरामध्ये कोणाचा मोबाईल कोणाचं काय चालू असतं, मग कॉपीराईट लागतं, त्याच्यामुळे मी बंदच करून देते वॉईस आणि स्वतःच वॉईस देते मी. तर बघा आता इथे ना थोडंसं मी पसरून दिलेलं आहे आणि आता इथं झाकण ठेवते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता इथे ना इतकं पटपट 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 आवाज येत होता ना, मी राहू दिला होता तो आवाज, पण मोबाईलचा आवाज थोडासा तिथं येतच होता. राकूचा मोबाईल चालू होता, त्यासाठी तो आवाज इथं येतच होता, म्हणून मी बंद केला. नाही तो खूप छान वाटत होतं, तो फटफट फटफट फोडायचा आवाज येत होता. तर आता आपल्या फुल्या आहे ना इथं मस्तपैकी फोडून झालेला आहे बघा. 1 मिनिटामध्ये आपल्या फुल्या इथं तयार झाल्या बघा. एकच एवढंसं पाकिट होतं 10-12 दाण्यांमध्ये किती फुल्या फुटून गेल्या आहे आपल्या. तर चला मी याला आता एका बाउलमध्ये काढते आणि राशाला पण खायला देते. तिला दिल्याचबरोबर वाव इतकी छान बोलते ना ती, तुम्हाला तो पण व्हिडिओ मी एकदा शेअर करणार आहे. तर बघा आता मस्तपैकी फुल्या पण फोडून झालेल्या आहे माझ्या. आता देते मी राशाला खायला. तिला तर खूपच फुल्या आवडतात, म्हणजे इतक्या आवडतात ना, मस्त खाते ती. तर चला अशा प्रकारे ना आता पॉपकॉर्न पण झाले माझे फोडून. तर पॉपकॉर्नच म्हणतात यांना, पण माझ्या तोंडामध्ये फुल्या येऊन गेला. तर चला आता इथे ना वांगे कापून घेणार आहे मी. खमण पण बनवलेलं आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला अपलोडच केलेला आहे मी. स्पेशल खमणचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्या ताईंना येत नसेल ना, मी परफेक्ट रेसिपी दिलेली आहे, तर मागच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्ही जाऊन बघा. तर बघा राशा पण इथं खेळते. मी आता इथं वांगे वगैरे कापून घेतलेले आणि खमणला तळण्यासाठी मिरच्या पण मी इथं कापून घेतलेला आहे. आता ज्या दिवशी खमण केलं होतं ना, त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे वांग्याची भाजीचा आणि पॉपकॉर्नचा. पण तो आहे ना स्पेशल मी खमणचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला, म्हणून मग मी हा व्हिडिओ आज तुम्हाला अपलोड करते. उद्या लगेचच तुम्हाला अपलोड करणार होते मी, पण मला थोडं बरं नव्हतं, तब्येत बिघडून गेली होती, त्यासाठी मग ते राहूनच गेलं अपलोड करायचं. चला म्हटलं आज ताई तर माझी व्हिडिओची वाटच बघत असतील. खूप छान गोड ताई आहेत माझ्या, खूप फ्रेंड, त्या माझ्या वाट बघतात व्हिडिओची, त्यासाठी चला म्हटलं पहिलं तर आज व्हिडिओच टाकते मी. तरी पण थोडा उशीरच होऊन गेलेला आहे. तर आता आहे ना इथं मिरच्या वगैरे कापून घेते मी. आता अशा प्रकारे मिरच्या पण कापून घेतल्या. आता आहे ना मिरच्यांना पण आणि वांगे कापले ना, त्या वांग्यामध्ये पण मीठ टाकून घेते आणि वांगे मस्त असे सुक्केच बनवायचे मला. जावई बापू आले होते, तर त्यांच्यासाठीच खमण ढोकळा बनवलेला आता, म्हणजे आधीचा आमचा प्लॅन होता की खमण ढोकळा बनवू. ते तर राशाला भेटण्यासाठी अचानक येऊन गेले. राशाला खूप सारा खाऊ पण आणला त्यांनी. राशा तर त्यांना बघून इतकी खुश होऊन जाते ना, काय माहिती आगला जन्मचं त्यांचं काय नातं आहे काय माहिती, पण त्यांना एवढंसं पण सोडत नाही. ते दिवसभर जरी राहतील ना, तरी पण दिवसभर त्यांना अजिबात सोडत नाही. ते आम्हाला विसरून जाते, ती सगळ्यांना विसरून जाते. इतकं काय तिचं म्हणजे पहिल्या जन्मचंच काहीतरी नातं असेल, इतकी गोडी ना तिची त्यांना आणि त्यांना पण तिची. खूप म्हणजे त्यांना आठवण आली म्हणजे ते लगेचच भेटायला येऊन जातात. तर मग आम्ही आहे ना जेवल्याशिवाय काही जाऊ दिलं नाही. ते नाही म्हणत होते, पण आम्ही आहे ना जेवल्याशिवाय काही जाऊ दिलेलं नाही. तर मग इथं बघा वांगे मस्त कापून झालेले, मिरच्या पण मीठ लावून दिलेलं आहे, मिरच्यांना पण वांग्यांमध्ये पण मीठ टाकून दिलेलं आहे. आता तेल तापलं का नाही ते बघते. जिरं राई टाकली, लसूण टाकले. त्यानंतर आपल्याला इथे ना वांगे टाकून घ्यायचे. वांगे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. टमाटा पण इथंच टाकून देते मी आता वांग्यांसोबत आहे ना, टमाटे पण मस्तपैकी असे फ्राय होऊन जातील. त्यानंतर आता उलट पलट करून घ्यायचं आहे बघा. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे मी आणि हे ना असे तेलामध्येच फ्राय होऊन जातात. यांना पाणी टाकायची पण गरज राहत नाही आणि खूप छान हे सुक्के वांगे ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. बघा आता मस्तपैकी थोडेसे वाफून झालेले. आता आपल्याला इथं ना चटणी वगैरे पण टाकायची बाकी, ते पण टाकून घ्यायचे. बघा इथं थोडी आता ही फिक्कट चटणी टाकते, थोडी तिखटवाली टाकते, कारण मी हिरव्या मिरच्या नाही टाकल्या ना. आणि हळद तर आपण आधीच टाकून घेतलेली. आता यांना उलट पलट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता उलट पलट करून घेतलेले. आता परत एक वाफ घेतली का झाली आपली भाजी. आता झाकण ठेवते
आता खमण पण बनवून इथं तयार झालेलं होतं. खमणचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. आता इथं अंशू चपात्या करून घेते बघा. त्यानंतर मग जेवणाची ताटं केली. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.